पुढचे 10 दिवस आपल्याला फक्त पुण्यामध्ये एकच आवाज ऐकायला भेटेल, तो म्हणजे गणपती बाप्पा मोरया। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। नाव माझं गणेश आणि तुम्ही बघताय गणाधर ट्रॅव्हलर। आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज गणेश चतुर्थीचा सुंदर असा दिवस आहे आणि आपण जातोय आज पुण्यामध्ये मानाचे जे 5 गणपती आहेत त्यांचे आपण आज दर्शन करणार आहोत। तर घर बसल्या तुम्ही सुद्धा दर्शन करू शकता आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही जर ह्या वर्षीचा श्रीमंत दगडूशेठ हलवाईचा देखावा पाहिला तर तुम्ही म्हणताना आपण केरळमध्ये आलो की काय, तर नाही तर केरळमधील त्या पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती उभारलेली आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण येऊन पोचतो मानाचा पहिला गणपती म्हणजे कसबा गणपती आणि यांचं हे होतं 133वे वर्ष। आणि तिथून पुढे आलं की आपल्याला ही तुफान गर्दी दिसते। ही गर्दी कशासाठी आहे तर पुण्याचे लाडके गणपती श्रीमंत दगडूशेठ गणपती महाराज यांच्याकडे जाणारा समोर तुम्हाला दिसेल हे केरळमधील एक सुंदर अशा मंदिराची प्रतिकृती बनवली। आणि तुम्हाला हा दिसेल आता आला आहे नवसाचा गणपती म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या पाठीमागं लागूनच यांचं खूप सुंदर असं डेकोरेशन आहे, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। पण भाई गर्दी असली होती, अरे बाप, चेंगराचेंगरीचा विषय पंपार होता। पण माणसांची गर्दी एवढी होती की त्या भक्तीपुढं काही कोणाला वाटत नव्हतं। तर आपण कसं बसं लाईनीमध्ये थांबून या मंदिरापाशी येऊन थांबतो म्हणजे या प्रतिकृतीपाशी, आणि आतमध्ये आपल्याला लांबून बाप्पाची मूर्ती दिसते। पण थांबा थोडासा वेळ काढा, आपण आतमध्ये पण जाणार आहेत। तर आणि अखेर तो क्षण आला, आपण बाप्पाला आपल्या डोळ्यांनी मन भरून पाहून घेतली। मूर्ती किती सुंदर तुम्ही बघताय। आणि बाहेर आलं की भाई तिथले आपल्याला मोदक, मग काय विषय, मोदक म्हणल्यावर तिथंच आपण 2 मोदक गपकन खाल्ले। आणि समोरून पाहतो तर काय इथं खतरनाक ढोल ताशाचा नाद भरला होता। तर चला त्याचं जरा एक धून ऐकूया। दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन झालं की आपण जातो दुसऱ्या मानाचं गणपती दर्शन करण्यासाठी। पण त्याच रोडला आपल्याला लागतो नवसाचा गणपती आणि तुम्ही बघताय त्याचीच ही तयारी चालू आहे। तर बघा आता ढोल ताशाच्या स्वागतामध्ये बाप्पाचं आगमन झालेलं आहे। आत्ताच आपण बघितलं नवसाचा गणपतीची मूर्ती आतमध्ये नेलेली आहे आणि त्याच्याच पाठोपाठ आपण सुद्धा आतमध्ये बघतोय
हा तुम्ही देखावा पाहू शकता किती सुंदर आहे. दिवसा जेवढं सुंज दिसतंय, तर जर संध्याकाळी तुम्ही कधी येताय तर इकडं अवश्य भेट द्या भाई. अप्रतिम असा हा सुंदर देखावा आपल्याला निदर्शनास येईल. आणि तुम्ही पाहताय समोर इथं आरती चालू आहे बाप्पाची. जस्टच पप्पांना आतमध्ये नेण्यात आलं आहे आणि तिथे त्यांची आरती होऊन ते त्यांच्या ठिकाणी विराजमान होणार आहेत. तर तुम्ही हे बघू शकता, सुंदर असे दृश्य आहेत. समोरच आपल्याला महादेवाची मूर्ती दिसत आहे आणि हे दिसणारं पाठीमागचं विहंगमय दृश्य डोळ्याचं पार न चढणार आहे. तर हा आहे नवसाचा गणपती. तुम्ही इथं अवश्य भेट देऊ शकता. इथून पुढं आलं की भाई असलं सोनं दिसलं, अरे बाप म्हटलं काय विषय. तर काय नाही, सगळं डुप्लिकेट माल आहे. इथं आता लक्ष्मीपूजन वगैरे होणार, म्हणजे गौरी येणार आहे, तर त्याच्यासाठी हे सगळं इथं हा स्टॉल लागलेला आहे. तर तुम्ही इथून चांगल्या प्रकारे वस्तू घरी घेऊन तिथून पुढं आलं कीच आपण येतो मानाचा दुसरा गणपती श्री तांबडे जोगेश्वरी गणपतीपाशी. तर तुम्ही बघू शकता इथं बाप्पाचं जस्टच आगमन झालेलं आहे आणि इथं त्यांची आरती चालू आहे. तर मंडळाच्या हस्ते त्यांचा आता गणपतीची आरती होत आहे. तर ही आहे मानाचा दुसरा गणपती तुम्ही बघू शकता. आणि हे त्यांनी केलेला सुंदर असा देखावा. इथं भाविकांची अलोट गर्दी झालेली असते. आता पुढचे 10 दिवस ना पुण्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक जे भक्त आहेत ते इथं येत असतात. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था. आपले छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश ज्यांनी धर्मासाठी स्वतःचं बलिदान दिलं, यांचा देखावा इथं साकारण्यात आला होता. हे पाहून अंगावर काटा आला अक्षरशः. तिथून समोर आलं की आपल्याला तिसरा मानाचा गणपती लागतो, म्हणजे गुरुजी तालीम मंडळाचा. आणि त्यांनी आकारली होती यावेळची प्रतिकृती काशी विश्वनाथ महाराजांची, म्हणजे उत्तर प्रदेशचे जे काशीचं जे मंदिर आहे त्याची ही प्रतिकृती त्यांनी आखलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता आता इथं बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आपण सगळे लवकर आलो तर आपल्याला आज सगळ्या गणपतीचं दर्शन जे आहे ते त्यांच्या ज्या मिरवणूक चालू असतात त्यावेळेसच होतं, त्याच्यामुळे आपला दिवस सुंदर जाणार. तर ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं आगमन होते. तुम्ही बघताय हा आहे मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ. आपण जाणार आहोत आता हिंदुस्थानातील पहिला गणपती म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे.
तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या फॅमिली ग्रुपला अवश्य शेअर करा. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.